नासलेल्या दुधापासून तुम्ही एकदा हे रसरशीत गुलाबजामुन बनवून खाऊन बघाल ना, 100% खात्री आहे तुमच्या घरी दूध नासलं नसेल तरी देखील तुम्ही मुद्दाम दूध नासून असे गुलाबजामुन बनवाल। हे खूप म्हणजे खूप जबरदस्त होतात। टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे, अगदी हलवाईसारखे। तुम्ही लग्नात वगैरे कधी गुलाबजामुन खाल्ले असेल सेम तसेच लागतात हे खायला, आणि बनवायला तर खूपच सोपे आहे। रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल। नमस्कार, मी अमृता, कनेक्ट कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। बऱ्याचदा आपण दूध आणतो आणि दूध खराब होतं, मग काही जण ते दूध फेकतात, काही जण त्या दुधात साखर टाकून त्याचं कलाकंद बनवून खातात। पण याशिवाय देखील नासलेल्या दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात, जसे की पनीर, गुलाबजामुन। आज आपण गुलाबजामुनचीच रेसिपी बघणार आहोत। ते खूप म्हणजे खूप छान होतात, अगदी लग्नातल्या गुलाबजामुन सारखे। माझ्याकडे मागे 2-3 वेळा दूध खराब झालं, म्हणजे डेअरीतून आणलं की दूध खराब व्हायचं। मग ते खराब झालेल्या दुधाचं काय करावं मला समजायचं नाही, तेव्हा मी सहजच प्रयोग करून बघितला। त्या दुधापासून अगदी जेमतेम साहित्यात गुलाबजामुन बनवून बघितले आणि खूपच छान झाले। दुसऱ्यांदा देखील दूध खराब झालं तेव्हा म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करावी, कारण रेसिपी एकदम जबरदस्त आहे। एकदम नासलेलं अगदी 4-5 दिवसाचं खराब झालेलं दूध वापरायचं नाही। आपण डेअरीतून दूध आणलं आणि लगेच खराब झालं तर तुम्ही त्याचे असे गुलाबजामुन बनवू शकता। लगेच आपण रेसिपी पाहूया। त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर लगेच आपण नासलेल्या दुधापासून गुलाबजामुन कसे बनवायचे हे पाहूया। तर माझ्याकडे अर्धा लिटर दूध खराब झालेलं होतं। दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी निथळण्यासाठी दूध आपल्याला एखाद्या चाळणीत असं गाळून घ्यायचं आहे। आता हे जे निघालेलं पनीर आहे यात पाणी राहता कामा नये। सर्व पाणी निथळून घेतल्याच्या नंतर हे आपल्याला व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आहे आणि याला शक्य होईल तेवढं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित रगडवून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे। याला 3-4 मिनिट असं व्यवस्थित रगडवून मऊ करून घेतलं की याला छान एक सॉफ्टनेस होतो, छान मऊ होतं हे आणि थोडंसं ओलसर देखील होतं। आता आपल्याला यात काही इन्ग्रेडियंट्स घालायचे आहे। आता माझ्याकडे खवा पावडर आहे, त्यामुळे यात मी 2 चमचे खवा पावडर घालते। पण तुमच्याकडे जर खवा पावडर नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। त्यानंतर बाइंडिंगसाठी आपल्याला यात 3 चमचे मैदा घालायचा आहे। मैदा जास्त घालायचा नाही आहे, नाहीतर गुलाबजाम व्यवस्थित जमत नाही। थोडीशी इलायची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर असं आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे। आता या सर्व जिन्नस व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान सॉफ्ट होईपर्यंत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। मैदा आपल्याला जास्त घालायचा नाही आहे, नाहीतर गुलाबजामुन जमणार नाही। आणि त्यामुळेच आपल्याला आपलं जे पनीर आहे त्यात जास्त पाणी ठेवायचं नाही, सर्व पाणी निथळेस्तोवर ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुलाबजामुन बनवायला घ्यायचे आहेत। तसेच गुलाबजामुनला छान टेस्ट येण्यासाठी माझ्याकडे खवा पावडर होती म्हणून मी खवा पावडर घातली, पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यात थोडासा खवाही घालू शकता। तसेच तुमच्याकडे जर मिल्क पावडर असेल तर तुम्ही यात 2-3 चमचे मिल्क पावडर देखील घालू शकता। फक्त आपल्याला मैदा जास्त वापरायचा नाही आहे, अगदी 4 ते 5 चमचे मैदा तुम्ही घालू शकता, त्यापेक्षा जास्त मैदा घालायचा नाही आहे। मिश्रण मी 4-5 मिनिट परत व्यवस्थित मळून घेतले आणि आता याचे असे गोळे बनवून बघायचे आहे। गोळे अजिबात चिरत नाही आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण आता परफेक्ट आहे। आता आपण हे मिश्रण थोड्या वेळ साईडला ठेवूयात, याला 5 ते 10 मिनिट रेस्ट देऊयात आणि तोवर गुलाबजामुनसाठीचा पाक बनवून घेऊयात। तर गुलाबजामुनचा पाक बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। ही 1 वाटी म्हणजे 1 कप आहे आणि वजनी ही साखर 250 ग्रॅम आहे। यात आता आपल्याला 1.25 ते 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। गॅस चालू करायचा आहे। पाकाला छान फ्लेवर येण्यासाठी यात आपल्याला इलायची घालायची आहे 1 ते 2 आणि आता सर्वात अगोदर आपल्याला यातली साखर विरघळवून घ्यायची आहे। आपल्याला याचा एकतारी वगैरे पाक करायची गरज नाही, 2 बोटाला हलकासा चिटकेल असा आपल्याला पाक हवा आहे। पाक जर जास्त घट्ट झाला तर तो गुलाबजामुनमध्ये व्यवस्थित शिरत नाही आणि त्यामुळे गुलाबजामुन व्यवस्थित फुलत नाही, आतपर्यंत रसरशीत होत नाही। आता यातली पूर्ण साखर विरघळलेली आहे, तर पाक आपल्याला साखर विरघळल्याच्या नंतर 3-4 मिनिट फक्त व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती आणि त्यानंतर आता पाक चेक करायचा आहे। पाक जास्त बोटाला चिटकत नाही, पण मी तरी तुम्हाला चेक करून दाखवते। असा हलकासा पाक बोटाला चिटकतोय, यापेक्षा जास्त घट्ट पाक आपल्याला नको आहे। आता हा पाक मी खाली उतरवून घेते आणि गुलाबजामुन तळण्यासाठी कढईत आता तेल गरम करायला ठेवते आहे। तोवर आपलं हे मिश्रणही छान रेस्ट झालेलं आहे। आता आपल्याला या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। त्या अगोदर याला एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठाचे आपल्याला ज्या साईजचे गुलाबजामुन हवे त्या साईजचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहे। गोळे चिरता कामा नयेत, अशा प्रकारे छान सॉफ्ट गोळे करून घ्यायचे आहे। मध्यम आकाराचे गोळे बनवून घेते मी।
हे पीठ जर जास्त घट्ट असेल तर गुलाबजामुन व्यवस्थित तळले जात नाही, त्यात गुठळ्या राहतात. त्यामुळे गुलाबजामुनसाठीचं पीठ आपल्याला थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं आहे. जास्त मैदा घालून हे घट्ट बनवायचं नाही आहे. आता काही गोळे मी बनवून घेतले, काही गोळे तळता तळता बनवणार आहे, कारण गुलाबजामुन तळायला खूप वेळ लागतो. कारण हे आपल्याला एकदम कमी आचेवरती तळायचे आहे. गुलाबजामुन हाय फ्लेमवरती तळायला जा तर गुलाबजामुन तर लवकर तळले जातात, पण ते आतून कच्चे राहतात आणि त्यामुळे त्यात गुठळ्या होतात. तसेच गुलाबजामुन तेलात टाकले की ते आपल्याला लगेच चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायचे नाही आहे. डायरेक्ट कढई सगट हलवायचे आहे आणि त्यानंतर हे थोडेसे तळून वरती आले की मग आपल्याला झाऱ्याने आलटवून पालटवून हलवून हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे. मी पुन्हा सांगेल, कारण गुलाबजामुन व्यवस्थित तळले की आतून छान जाळीदार होतात आणि त्यामुळेच ते पाकही शोषून घेतात आणि मग छान रसरशीत गुलाबजामुन तयार होतात. आता सोनेरी कलरपेक्षा थोडासा डार्क कलर हवा आहे आपल्याला गुलाबजामुनचा, थोडासा असा केशरी कलरमध्ये. तसेच गुलाबजामुन आपल्याला सतत असे हलवत राहायचे आहे, नाहीतर मग तेलात टाकले की एक साईड पूर्ण लाल होईपर्यंत हलवायचेच नाही, असं करायचं नाही. त्यामुळे ते व्यवस्थित तळले जात नाही. तर आपले गुलाबजामुन एकदम व्यवस्थित तळलेले आहे. हे मी काढून घेतले. यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे. लगेच कोरडे झालेले आहे ते तुम्ही पाहू शकाल. आता लगेच आपल्याला कढईत दुसरी बॅच ॲड करायची आहे, पण तेल जर जास्त गरम झालेलं असेल तर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि मग गुलाबजामुन त्यात सोडायचे आहे. आता पहिली बॅच आपण पाकात टाकून घेऊयात. गुलाबजामुन पाकात टाकण्यापूर्वी पाक व्यवस्थित गरम असावा. जास्त थंड झालेला पाक आपल्याला नको आहे. गुलाबजामुन असे पाकात छान डुबवून घ्यायचे आहे. मस्त लगेच पाक शोषून घेत आहे. आपली सेकंड बॅचही आपल्याला पहिल्यासारखी एकदम कमी आचेवरती व्यवस्थित तळून घ्यायची आहे. खूप छान एकदम परफेक्ट कलर आलेला आहे. आता सेकंड बॅचही मी काढून घेते. यातलं देखील सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे आणि हे देखील आता आपल्याला पाकात टाकायचे आहे. आपली पहिली बॅच तोपर्यंत तुम्ही पाहू शकाल किती व्यवस्थित फुललेले आहे आणि एकदम परफेक्ट टेक्स्चर आलं आहे बरं गुलाबजामुनला. आता हे देखील आपल्याला पाकात छान डुबवून घ्यायचे आहे. आता सेकंड बॅच तळेपर्यंतच पहिले गुलाबजामुन तुम्ही पाहू शकाल. दोघातला फरक तुम्ही पाहू शकाल. पहिली बॅच आपली छान टम्म फुगलेली आहे, कारण हे फक्त 15 ते 20 मिनटात गुलाबजामुन एकदम व्यवस्थित परफेक्ट भिजून तयार होतात. आता अगदी 5 मिनटानंतर पहिल्या बॅचचे गुलाबजामुन तुम्ही पाहू शकाल किती परफेक्ट आणि किती आतून रसरशीत झालेले आहेत. तर रंग रूप एकदम परफेक्ट आलेलं आहे. पाकही एकदम परफेक्ट झालेला आहे आणि गुलाबजामुन वरूनच पाहून समजते हे आतपर्यंत किती व्यवस्थित झालेले असेल. तर तोडून दाखवायची देखील गरज नाही, पण तुम्हालाही दिसावं यासाठी आपण याला कट करूयात. वाव, तर तुम्ही पाहू शकाल आतमध्ये एकही गुठळी नाही आहे आणि आतपर्यंत छान पाक मुरलेला आहे. छान रसरशीत गुलाबजामुन तयार झालेले आहे आणि फक्त दिसायलाच नाही बरं, हे चवीलाही अप्रतिम झालेले आहे, अगदी लग्नातल्या गुलाबजामुनसारखे. तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्याकडे कधी दूध खराब झालं तर गुलाबजामुन बनवू शकता, किंवा आता तुमच्याकडे दूध खराब नाही झालं आहे पण तुम्हाला गुलाबजामुन बनवायचे तर तुम्ही व्हिनेगर टाकून दूध फाडून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याचे गुलाबजामुन बनवू शकता. मी हे नॅचरली खराब झालेल्या दुधापासून बनवलेले आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही गुलाबजामुनची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.